नमस्कार. आज आपण पोहे आणि ज्वारीच्या पिठापासून अगदी कमी तेलकट झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा इथं मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. या वाटीने मोजून 2 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता आपण हे पोहे स्वच्छ धुवून घेणार आहोत. पोहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आणि पाणी घातल्यानंतर हे पोहे 10 मिनटं झाकण लावून आपण भिजत ठेवणार आहोत. 10 मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता मस्त असं आपलं हे पोहे भिजलेले आहेत. छान पोहे भिजल्यानंतर आता आपण हे पोहे मिक्सरला वाटून घेणार आहोत. इथं मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पोहे घालून घेते. त्यानंतर 4 मिरची, आलं आणि लसूण इथं घेतलेलं आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये घालून पाणी घालून आता आपण ह्याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. इथं बघू शकता मस्त असं आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आता आपण सर्व पोहे ह्याच प्रकारे वाटून घेणार आहोत. आता आपण इथं बघू शकता छान असं हे आपले पोहे वाटून झालेले आहेत. आता हे छान असं आपण हे मॅश करून घेणार आहोत. त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घालून घेणार आहोत. ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने आपण 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे ज्वारीचं पीठ घालणार आहोत. ज्वारीचं पीठ घातल्यानंतर हे परत एकदा छान असं हलवून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून आपण हे छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत. आपल्याला हे बॅटर जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही. इथं तुम्ही बघू शकता छान असं बॅटर तयार झालेलं आहे. पिठाच्या अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आणि एकदम मऊसूत आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही घालत आहे. दही घातल्यामुळे आपल्या पदार्थाला छान अशी टेस्ट येणार आहे आणि छान असं हे आपण दही मिक्स करून घेणार आहोत. चवीपुरतं आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यानंतर परत एकदा हे छान असं हलवून घेणार आहोत. आता आपण ह्याच्यामध्ये काही भाज्या ॲड करणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही भाजी ह्याच्यामध्ये घालू शकता. इथं मी अर्धी वाटी टोमॅटो, 1 कांदा, त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून, त्यानंतर अर्धी वाटी गाजर घेतलेलं आहे, अर्धी वाटी शिमला मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे. जर तुमची मुलं भाजी खात नसेल तर असे पदार्थ बनवून ह्याच्यामध्ये भाजी टाकून तुम्ही त्यांना देऊ शकता. त्यानंतर 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा ओवा आणि आपला हा पदार्थ कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे ह्याच्यामध्ये मी तीळ घातलेले आहे आणि हे छान असं आपण ह्या भाज्या ह्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत. इथं तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण ह्याचे थिरडे बनवून घेणार आहोत. आता इथं मी गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला आहे आणि छान असा तवा गरम झालेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तव्याला तेल लावून घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आता आपण हे पीठ घालून घेणार आहोत. आपल्याला हे जास्त असं पातळही बनवायचा नाही आहे, थोडासा जाड ठेवायचा. पीठ घातल्यानंतर कढईने आपण ह्याला तेल घालून घेणार आहोत आणि 1 मिनिटभर आपण हे छान असा ह्या खालच्या बाजूने शिजवून घेणार आहोत. लगेच उलटायला जाऊ नका कारण तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे छान असा ह्या खालच्या बाजूने आपण भाजून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे तयार झालेले आहेत. आता आपण ह्या पण साईडनी खालच्या बाजूने पण छान असं भाजून घेणार आहोत. खमंग असं आपण हे थिरडे भाजून घेणार आहोत. अगदी लहान मुलेही अगदी आवडीने खातील असा हा पदार्थ आहे. अशा प्रकारे आता आपण सर्व हे थिरडे बनवून घेणार आहोत. जर तुम्हाला संध्याकाळचा स्वयंपाक बनवण्यास कंटाळा आला असेल तर तुम्ही ह्या प्रकारे पदार्थ बनवून खाऊ शकता. अगदी लहान मुलेही आवडीने खातील असा हा एकदम टेस्टी आपला पदार्थ तयार झालेला आहे. हा पदार्थ आपण खोबऱ्याच्या चटणीसोबत खाणार आहोत किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही खाऊ शकता किंवा लसणाच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. अगदी कमी तेलकट आपला हा पदार्थ तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा,
लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.